ठाण्याच्या महापौरपदासाठी अनेक नावांची चर्चा होती, मात्र कोपरी परिसरातील नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. महापौरपदाच्या रेसमध्ये वागळेमधून दर्शना जानकर तसंच वर्तकनगरमधून विमल भोईर यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र महापौरपदासाठी आज नामनिर्देशन दाखल करण्यात आलं असून पिंपळकर यांचं नाव निश्चित झाले. तर दुसरीकडे भाजपनं विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय बासनात गुंडाळला असून सत्तेत सामील उपमहापौरपदी कृष्णा पाटील यांची वर्णी भाजपनं लावली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत आता शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असे सत्तेचं समीकरण असणार आहे. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळालं. शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून भाजपचे 28 नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेचाच महापौर बसणार हे निश्चित झालं. महापौरपदासाठी अनुसूचित जातीचं आरक्षण पडल्यानं महापौरपदासाठी दर्शना जानकर, विमल भोईर, पद्मा भगत आणि शर्मिला पिंपळकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आज महापौरपदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये महापौरपदासाठी शर्मिला पिंपळकर तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या कृष्णा पाटील यांनी आपलं नामनिर्देशन दाखल केलं आहे. यामध्ये शर्मिला पिंपळकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं, तर उपमहापौरपदासाठी कृष्णा पाटील यांची वर्णी लागली. शिवसेनेने एकूण 75 नगरसेवक आणि भाजप पक्षाचे 28 नगरसेवक निवडून आणले. अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे शिवसेनेचे 76 नगरसेवक झालेत. शर्मिला पिंपळकर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाकाडी परिसरातून निवडून आल्या असून शर्मिला ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळकर यांची वर्णी लागल्यानं कोपरीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ठाणे महापालिकेत योग्य पद मिळालं नाही तर विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपनं आपला निर्णय बासनात गुंडाळला. ठाण्याच्या उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची वर्णी लागली आहे. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा यासाठी महत्त्वाच्या समितीवर भाजपनं मागणी केली आहे. यामध्ये स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण मंडळ, विषय समित्या, प्रभाग समितीमध्येही भाजप आजही आग्रही आहे. महापौरपद म्हटलं तर मस्के साहेबांनी देखील महापौरपद या ठिकाणी बघितलं आणि खासदार होते. एकंदरीत कारभार कसं बघा? सर्वांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते. आणि 2017 नंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी मस्के साहेब, जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली आहे. महापौरपदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे. अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन. काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती. त्याचं काम करण्याचं, सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ओके, थँक्यू.